नमस्कार. सर्वांना विश्वयोग दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. ती आपली मूळ अवधारणा आज जगात सर्वत्र पटली असून अनेक देशात ती अंगीकारायला सुरुवात झाली आहे. योगासन हा योगाभ्यासाचाच एक भाग आहे. योगासनांच्या अभ्यासाने आपल्याला दैनंदिन जीवनात काय फायदा होतो, आज याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आजच्या धकाधकीच्या आणि वेगाने चालणाऱ्या आयुष्यात स्वतःला शांत ठेवण्याचे आणि रिस्टार्ट करण्याचे एक उत्तम साधन म्हणजे योगासन आहे. आज आपण याच विषयावर गप्पा मारणार आहोत डॉक्टर मनाली देव यांच्याशी. नमस्कार मनाली ताई. विश्वयोग दिनानिमित्त आज या विशेष पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. मनाली ताईंचा परिचय आपल्या सर्वांना असेलच. मनाली ताई योगासन आणि सूर्यनमस्कार या क्षेत्रातील आदरणीय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत. त्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या योगासन शिक्षिका आहेत. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी प्रशिक्षक आणि पंच म्हणून काम बघितलेले आहे. त्या एक उत्तम लेखिका आहेत. अनेक वृत्तपत्र आणि मासिक यांमध्ये त्यांचे योगासनाच्या विषयीचे लेख कायम प्रसिद्ध होत असतात. त्यांनी योगासनांवर अनेक पुस्तकांचे लिखाण केलेले आहे. कीप फिट, लहान मुलांसाठी योगा, स्पर्धात्मक योगासने हे त्यातलेच काही महत्वाची नावाजलेले पुस्तकं आहेत. 2 दशकांपासून अधिक त्या नागरिकांना योगासन या विषयावर मार्गदर्शन करत आहेत आणि प्रत्येकाची जीवनशैली ही आरोग्यदायी बनविण्यासाठी कार्यरत आहे. जवळजवळ 24 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांना योगासना शिकवण्याचा आहे. स्क्रीन समोर बसून बसून थकली आहे मान आणि पाठ, की परीक्षेतल्या मार्कांच्या आणि करिअरच्या स्पर्धेत हरवून गेला आहे तुमचा आत्मविश्वास? चला आज योग या विषयाकडे एका वेगळ्या आणि कूल दृष्टिकोनातनं पाहूया. योग म्हणजे फक्त डोळे मिटून बसणे नाही, तर ती स्मार्ट जीवनशैली आहे. आपल्याला शारीरिक लवचिकता आणि मानसिक बळ दोन्ही मिळते. आजच्या या पॉडकास्टमध्ये याच तरुणांच्या प्रश्नांवरनं आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही खेळाडू असाल, विद्यार्थी असाल किंवा कॉर्पोरेट जगातले ध्येयवेडे असाल, योगाचे काही छोटे छोटे हॅक्स तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणू शकतात. आजच्या या भागात आपण जाणून घेऊया योगाची खरी ताकद. अनेकदा योगासनांचे नाव काढले की आपल्याला कंटाळा येतो, पण आजच्या या पॉडकास्ट नंतर तुमचा दृष्टिकोन नक्की बदलेल. चला तर मग योगाला एक लाईफस्टाईल चॉईस म्हणून जाणून घ्यायला सुरुवात करूयात. पुन्हा एकदा स्वागत मनाली ताई. जसं की मी आत्ता म्हटलं की छोटे छोटे हॅक्स आपल्याला मदत करू शकतात. तर डेडलाईन्स आणि टार्गेटचा आजकाल सतत दबाव असतो, म्हणजे कॉर्पोरेटमध्येही असतो आणि शाळेतही असतो. तर एक 10 मिनिटाची योगासनं किंवा 10 मिनिटाचा प्राणायाम आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकतो? तुमचं अगदी बरोबर आहे. सध्या खूप हेक्टिक लाईफस्टाईल आहे, धकाधकीचं आयुष्य ज्याला आपण म्हणतो ते बरोबर आहे. प्रत्येकाला वेळ नाही हे एक कारण ठरलेलं आहे. पण तुम्ही जिथे आहात त्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जर रोज 10 मिनिटं बसलात आणि बेसिक प्राणायाम किंवा ओंकार साधना केलात किंवा अगदी सोपं म्हणजे स्वतःबद्दल चांगला विचार केलात, तरी सुद्धा तुमचं टेन्शन कमी व्हायला मदत होतं. आपण खूप निगेटिव्ह थिंक करतो, आपण ओव्हर थिंक करतो, आपण कामाचं खूप निगेटिव्ह दडपण घेतो. ह्याच्यामध्ये आपली सारासार बुद्धी जी विचार करण्याची आहे ही कुठेतरी मागे सरते आणि ते प्रेशर बिल्ट व्हायला सुरुवात होतं आणि आपलं जे कामामधली इफिशियन्सी आहे ती राहत नाही किंवा कमी होते. सो त्यासाठी तुम्ही कधीही कुठलंही काम सुरू करण्याच्या आधी, मी म्हणेन कॉलेजमधला मुलांचा अभ्यास असो, एंट्रन्स एक्झाम जसं नीट किंवा नेट सेट ज्या सगळ्या जेई वगैरे आहेत त्याची एंट्रन्सची तयारी असो, कधीही 10 मिनिटं पहिलं तुम्ही शांत बसा. अगदी वर्गात आल्या सुद्धा तुम्ही 10 मिनिटं शांत बसा, स्वतःवर फोकस करा. कारण आपण खूप सारं ट्रॅफिक मधनं आलेलो असतो, कुठेतरी भांडण करून आलेलो असतो. सो अशा वेळेला डोकं शांत नसतं, मन शांत नसतं. सो हे शांत करण्यासाठी अनुलोम विलोम प्राणायाम, दीर्घ श्वसन, भ्रामरी प्राणायाम, काहीच नाही तर ओंकार मकार हे जरी तुम्ही केलं ना तरी तुमचं मन एकदम शांत होतं. तुमच्यामधले चांगले हार्मोन्स ऍक्टिव्हेट होतात आणि आपली जी बुद्धी आहे किंवा मनाची जी ताकद आहे ती पूर्ण वापरली जाते. म्हणून 10 मिनिटं का होईना कुठलंही एक चांगलं काम करण्याच्या आधी तुम्ही बसणं अपेक्षित आहे आणि श्वासावर लक्ष देणं जास्त अपेक्षित. म्हणजे दीर्घ श्वसन करणं थोडक्यात अपेक्षित दीर्घ आहे. श्वसन नक्कीच याचा फायदा होऊ शकतो मला असं वाटतं. कारण बऱ्याचदा आपण खूप धावपळ करत ऑफिसला पोहोचतो, डोक्यात अनेक विचार असतात, तर त्याच्यामुळे हे 10 मिनिटं डोळे मिटून शांत बसून श्वासावरती लक्ष केंद्रित आणि केलं. अजून एक म्हणजे आजकाल ट्रॅफिक
हा मोठा विषय आहे. अगदी सो त्या ट्रॅफिक मधनं व्यक्तींना अर्धमेली होऊनच आलेली अगदी, असते, अर्धा अगदी. जीव गेलेला असतो. त्यामुळे नाही म्हटलं तरी भरपूर स्ट्रेसफुल लाईफ आहे. बरोबर सो त्यासाठी तरी श्वास हा खूप महत्वाची गोष्ट आहे. बरोबर जाणीवपूर्वक श्वास घेणे, जाणीवपूर्वक श्वास सोडणे बरोबर आणि ह्याच्याबरोबर स्वतःची सकारात्मकता वाढवणे. वाढवणे. वा वा नक्कीच हे मी देखील हे नक्कीच ट्राय करून बघेन. नक्कीच. धन्यवाद ताई. दुसरं एक आज आपण खूप ऐकायला म्हणजे आपल्याला ऐकायला मिळतं की कॉर्पोरेटमध्ये आता जे तरुण आहेत ते सतत 10-10, 18-18 तास कम्प्युटरवर बसून असतात किंवा स्क्रीन समोर बसून असतात किंवा शाळेत जाणारी मुलं देखील घरी आल्यानंतर आजकाल मैदानावर खेळायला न जाता मोबाईल घेऊन बसतात. तर त्याच्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी यांसारख्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आजकाल आपल्याला ऐकायला मिळतात. तर ह्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो योगासनांचा? आजकाल बराच वेळ एका जागी बसणं ही गरज झाली. म्हणजे त्यांना बसावंच लागतं. स्क्रीन बरोबर आहे. समोर असेल म्हणजे तुमचं लॅपटॉप असेल, कम्प्युटर्स असेल, मोबाईल व्हॉटएव्हर बरोबर. किंवा शाळेमध्ये किंवा अभ्यास करताना. सो व्यायामाचा अभाव, हम्म. आहार विहार जे आपण म्हणतो पूर्वीपासनं ह्याचा अभाव. त्यामुळे तुम्ही व्यायाम हा दर 2 तासांनी स्ट्रेचेस केलेच पाहिजे. ओके. काही बेसिक स्ट्रेचेस. त्याच्यानंतर तुम्ही रोज दिवसात 1 तास व्यायामासाठी स्वतःसाठी दिलाच पाहिजे. मग तो योगासनं असतील, ग्राउंडवरचा व्यायाम असेल, सायकलिंग असेल, स्विमिंग असेल, कुठला का व्यायाम असेल तर तो रोज केलाच पाहिजे. आणि सूर्यनमस्कार रोज केले पाहिजे, जो सर्वांग सुंदर व्यायाम आहे, जो तुम्ही कुठेही करू शकता. बरोबर. त्याला कुठलाही खर्च नाहीये, फक्त विल पॉवर महत्वाची. सो तो केल्यावर सुद्धा पाठदुखी, कंबरदुखी सगळ्या शिरा मोकळ्या होतात, स्नायू मोकळे होतात, वा. लवचिकता वाढते. वा. ज्यांना वाताचा त्रास आहे किंवा खूप लोक जेवतात, काम करतात, हम्म. थोडं पण वॉक पण नाही करत, मग बरोबर. इथे ओबेसिटी वाढायला सुरुवात होते. हम्म. तुमच्या छातीवर प्रेशर बिल्ट व्हायला सुरुवात होतं, हम्म. दाब ताण सगळे वाढायला लागतात हम्म. आणि मग यातनं सगळे डिसीज सुरू होतात. सो बेटर वे तुम्ही अर्धा 1 तास तरी व्यायाम करा. करायला पाहिजे. ओके. त्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी जाईलच, पण डायजेस्टिव्ह रिलेटेड जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा कमी होतात. कमी होते. आणि ती गरज आहे, कारण ह्याच्यामुळे ना पोश्चर चेंज होतं हम्म. आणि त्यामुळे मग अजून त्रास होतो. त्रास होत नाही. पण सूर्यनमस्कार तुम्ही सांगितले तर असं काही आहे का की रोज 12 सूर्यनमस्कार घातले पाहिजेत किंवा इतकेच घातले पाहिजेत, असं काही आहे का नाही. त्याच्याबद्दल? ऍक्च्युली 12 मंत्र पण 14 मंत्र म्हटले जातात. अच्छा. म्हणजे पूर्ण मंत्र धरून. ओके. सो निदान तुम्ही 14 सूर्यनमस्कार केलेच पाहिजे. अच्छा. पण नाहीये माझी कपॅसिटी किंवा हम्म, मला हम्म, वेळ नाहीये हम्म. किंवा मला काहीतरी दुखी आहे, तर मी जेवढे जमतात तेवढे करू शकतो. आणि आपण शाळेत सगळ्यांनी शिकलेले असतात, त्यामुळे बरोबर. प्रत्येकाला येत असतात. पण तुम्हाला जर काही हेल्थ इश्यू असेल तर मात्र तुम्ही कुठल्याही एक्सपर्ट कडनं ते माहिती करून घ्या. फॉर एक्झाम्पल, जे बराच वेळ ट्रॅव्हल करतात किंवा बराच वेळ बसून असतात किंवा कधीतरी ऍक्सिडेंट झालेला असतो, तेव्हा स्पाईनच्या तक्रारी हम्म, असतात, लाईक हम्म. स्पॉन्डिलोसिस आहे, स्लिप डिस्क आहे बरोबर. किंवा एखाद्याला गुडघेदुखी, अँकल जॉईंट हे पेन झालेले बरोबर. असतात. मग अशा वेळेला तुम्ही जर डिरेक्टली केलं तर हे दुखणं वाढणार आहे. सो बेटर वे तुम्ही एक्सपर्ट कडनं एकदा समजून घ्या हम्म. आणि रोज तुमच्या वेळेप्रमाणे कधी ऍटलिस्ट 6 सूर्यनमस्कार तरी करा, करा. की जेणेकरून तुमच्या सगळ्या ज्या सिस्टीम आहेत बॉडीतल्या हम्म, त्या हम्म. ऍक्टिव्हेट होतील. अच्छा. आणि त्याला असं काही हे नाही ना की मी सकाळीच केले पाहिजे, दुपारीच केले पाहिजे? कारण आता मी सांगते, माझ्या केसमध्ये असं होतं की मी सकाळी लवकर ऑफिसला जाते, त्यामुळे मला सकाळी जमत नाही. मग मी समजा घरी उशिरा आले रात्री आणि आल्यानंतर मी माझ्या सवडीने सूर्यनमस्कार घातले तर चालू चालणार शकतात चालणार. का? रिकाम्या पोटी करा, जेव्हा अच्छा. तुम्ही शारीरिक आणि मानसिक एकाग्र असाल. बर. नाहीतर तुम्ही हालचाली करता मेकॅनिकली, पण तुमचं मन, मेंदू, बॉडी हे काहीच एकमेकाला रिलेट करत नाही, तर ते बरोबर. फक्त करतोय असं होतं. अच्छा. हे आपल्या मनाला पण फायदा झाला पाहिजे, शरीरालाही फायदा झाला पाहिजे. हम्म. जे तुम्ही खूप ठिकाणी काय होतं, फिमेल मध्ये स्पेसिफिकली स्वयंपाक, डब्बे, घरच्यांचं बरोबर. सगळं करणं, यामध्ये सकाळी वेळ नाही मिळत. बरोबर. मग ऍटलिस्ट तुम्ही संध्याकाळी बिफोर युअर डिनर जरी तुम्ही केलं हम्म. तरी चालणार. तरी चालू रिकाम्या पोटी करणं हे महत्वाचं. ओके. आणि पूर्ण हा. कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन स्वतःसाठी करायचंय, त्यामुळे ओके. तेवढा फोकस असणं अपेक्षित. वा, नक्कीच. आता मला विचारायचं होतं, आपण कॉर्पोरेट आणि ताणतणाव याबद्दल बघितलं, पण ताणतणावाला सामोरं जाण्यासाठी समजा शालेय जीवनापासूनच, कारण ताणतणावाची सुरुवात आजकाल शालेय जीवनापासूनच होते. म्हणजे अति अभ्यासाचं प्रेशर असतं, अति मार्क मिळाले पाहिजेत असं प्रेशर असतं, किंवा सतत तुलना असते की मग तो हा क्लास करतो मुलगा तर माझ्या मुलानेही हे केलं पाहिजे, अशी कायम तुलना असते, किंवा त्याला चांगले मार्क मिळतात माझ्या मुलाला. तर हे नकारात्मक जी म्हणजे तुलना असते त्याचा नकारात्मक परिणाम मुलांवरती होतो. तर हे सगळं टाळण्यासाठी समजा शालेय जीवनामध्येच योगाचा किंवा योगासनांचा जर आपण अंतर्भाव केला तर त्याचा कसा फायदा होईल आपल्याला? शालेय जीवनात तुम्ही नर्सरीपासूनच योगाभ्यास घेणं आवश्यक आहे.
वयानुसार कुठली योगासनं, कुठले ब्रिदिंग एक्सरसाइज शिकवायचे हे डिफर होणार आहे. ओके. पण ऍटलिस्ट ब्रिदिंग एक्सरसाइज म्हणजे श्वासाचे सगळे व्यायाम प्रकार हे निदान 4थी पर्यंतच्या मुलांना आलेच पाहिजे. कारण आजकाल आपण बघतो मुलं लवकर आजारी पडतात, बरोबर. खूप सीझन चेंज होतात. सो हे आजारपण जर लहानपणापासूनच आपण बंद करण्याचा प्रयत्न केला तर ही पिढी सुद्धा पुढे जाऊन सुदृढ होईल. बरोबर. त्यामुळे शालेय जीवनात योगाभ्यास आणि खेळ याचं खूप महत्व आहे. आजकाल भारतामध्ये बऱ्याच शाळांमध्ये योगाभ्यास घेतला जातो. अच्छा. म्हणजे आठवड्यातनं एकदा तरी त्यांचं योगासनांचा. असतोच तो पिरियड की सूर्यनमस्कार, आसन, अच्छा. ब्रिदिंग एक्सरसाइज आणि मेडिटेशन हम्म. हे असतंच. आजकाल खूप खूप अभ्यास आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी किंवा आपल्या लहानपणी पाहिलं तर एवढे प्रेशर नव्हते खरंय, अगदी खरंय. किंवा पॅरेंट्सनी पूर्ण मोकळीक दिली टीचर्सच्या होती. हातात मुलांना दिलं होतं आणि ते खरंय. छान सुरू होतं. पण आता पालक सुद्धा खूप प्रेशर करतात. म्हणजे मी पालकच आहे पण खूप प्रेशर होते आणि मुलांना त्याचे निगेटिव्ह ताण येत आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हटलात कंपॅरिझन हा सध्या खूप वाढलाय. अगदी. म्हणजे मुलांना 98-99% पडले तरी ते कमीच वाटतंय. एक्झॅक्टली. सो तसं नाही, प्रत्येक मुलाची कपॅसिटी वेगळी आहे, त्याची हम्म. फॅमिली बॅकग्राऊंड वेगळी आहे किंवा त्याची हेल्थ वेगळी आहे. हे सगळं समजून त्याला जर कुठलाही अभ्यास किंवा व्यायाम प्रकार, योगासनं दिली ना तर ते मूल खूप छान डेव्हलप होतं. पण जर तुम्ही असं त्याच्यावर सगळं लादलत ना तर ते निगेटिव्ह इम्पॅक्ट होतं. बरोबर. म्हणजे तेव्हा ते मूल करतं पण त्याच्या मनावर खोलवर खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट होतं ना, तर पुढचं आयुष्य खूप त्याचं अवघड जाण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना जेव्हा तुम्ही योगासनं शिकवाल तेव्हा मानसिकरित्या ती कशी स्ट्रॉंग होतील हे बघणं त्या टीचरचं काम आहे. व्यायाम सगळेच करतात अगदी. पण योगासने तुम्हाला मनासाठी जास्त काम करतात. म्हणजे त्या दृष्टीने त्यांना डेव्हलप करणं हे खूप आवश्यक गरजेचं आहे. बरोबर. आणि मला असं वाटतं की आजकाल आपण बऱ्याचदा ऐकतो की डिप्रेशन आलं किंवा फार प्रेशरमुळे अनेकदा आत्महत्या वगैरे करतात लोक, तर त्याचा सुद्धा उपयोग होऊ शकतो असं मला म्हणजे वाटतं. माझ्या मते 100% होईल. वा. केव्हा तुम्ही शालेय जीवनापासून सुरुवात त्यांची केली मनाची तर. ताकद वाढवायला मदत केलं, चांगलं वाईट ओळखायची सतत विवेक बुद्धी वाढवण्यासाठी मदत केली, श्वासाचा मनावर जो कंट्रोल येतो तो त्यांना कसा करायचा हे जर शिकवलं तर ही जनरेशन असे चुकीचे विचार करणार नाही. किंवा मी म्हणेन ऍज अ पेरेंट मी पण किंवा तुम्ही पण हे मुलांना ना त्यांच्या ह्याच्यानुसार थोडं प्रेशर पाहिजे पण थोडं त्यांच्या काय म्हणूया आपण आवडीनुसार फील्ड घेण्याची पण त्यांना मुभा दिली पाहिजे. सगळेच जण त्या टिपिकल फील्डच्या मागे लागतील आणि त्यांचं बालपण हरवून जाईल तर कसं होईल ना. कारण आजकाल खूप सारे फील्ड ओपन आहेत. सो ते 2-3च महत्वाचे फील्ड आणि बाकी सगळं नाही असं नको. मुलांच्या आवडीप्रमाणे त्यांना लहान वयापासूनच शिकवा. सो आत्महत्या करणं, डिप्रेशन येणं, फ्रस्ट्रेशन येणं, घरातनं निघून जाणं हे नको. कारण ह्यामध्ये जे काय परिणाम होत आहेत ना, भोगावे लागतायत त्या मुलाला आणि कुटुंबाला, हे खूप भयानक आहे. सो ह्याची पण जाणीव त्या मुलांना लहानपणापासूनच करून देणं खूप आवश्यक आहे. अगदीच. आणि ह्याच्यावर मी ऑलरेडी बरंच काम करतेय. त्यामुळे म्हणजे मी ते फील करू शकते की काय बाहेर आता घडतंय. सो ह्याची जाणीव प्रत्येकाने करून देणं फार आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी प्राणायाम आणि मेडिटेशन. वा. म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात की योगासनांचं म्हणजे लहानपणापासून शालेय जीवनापासूनच त्यांना त्याचं आपण हे करून इंट्रोडक्शन करून दिली पाहिजे आणि तुम्ही त्याच्यावरती भरपूर काम करताय तर त्याचा सकारात्मक दृष्ट्या नक्कीच परिणाम होऊ शकतो. म्हणजे मला सांगायला आवडेल की मनाली ताईंनी 2002 मध्ये योगासनांची आवड म्हणून माइंड अँड बॉडी योगा इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती आणि अगदी आवड म्हणून सुरू केलेलं कार्य आता त्याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. आजपर्यंत त्यांनी 75,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना योगासनं शिकवलेली आहेत. त्यांचे विद्यार्थी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूप उत्तम कामगिरी करत आहेत, पदकं मिळवत आहेत, अनेक पुरस्कारही ते मिळवत आहेत. तर हे तुमचं कार्य खूपच म्हणजे मोठं आहे असं म्हणायला लागेल. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. जसं आता सांगितलं की शालेय जीवनापासून त्यांना सुरुवात करून दिली पाहिजे, तसंच परीक्षेच्या तणावात शांत राहण्यासाठी असं काही एक विशिष्ट योगासन किंवा प्राणायाम आहे का की त्याचा थोडा आपल्याला येणारा ताण कमी होऊ शकतो? परीक्षेत सगळ्यांनाच बटरफ्लाईज खूप असतात आणि ताण हा भरपूर असतो. त्यासाठी पुन्हा मी तिकडेच येईन, प्राणायाम आणि मेडिटेशन
दीर्घ श्वसन सर्वात महत्वाचं आहे. त्यानंतर भ्रामरी प्राणायाम आणि मेडिटेशन मध्ये मॅनिफेस्ट करणं, स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन देणं हे जास्त गरजेचं आहे. आसनांमध्ये म्हणाल तर तोलात्मक आसनं जसं की वृक्षासन, ताडासन, गरुडासन अशा पद्धतीची जी बॅलन्सिंग आसनं आहेत आणि सोपी आसनं आहेत की ज्याच्यामध्ये आपला फोकस पूर्ण एका पॉइंटवर होतो आणि मनामधले ताण थोडेसे कमी व्हायला मदत होते. थोडंसं टेन्शन असावं कधी पण जे आजकाल मार्कांच्या भीतीने, ऍडमिशनच्या भीतीने अति टेन्शन घेण्याची जी टेंडन्सी होतीये ना की त्यामुळे मुलं ब्लँक होतात एक्झाम मध्ये. सो हे कमी करण्यासाठी आपल्याला प्राणायाम आणि मेडिटेशनचा खूप उपयोग होतो. प्लस तुम्हाला जेव्हा कळतं की आता आपली महिनाभरानी परीक्षा आहे तर त्याच्या आधी तुम्ही 21 डेज हे मॅनिफेस्ट करणं आवश्यक आहे की मला सगळं लक्षात राहतंय, मी शांतपणे पेपर लिहिते किंवा लिहितोय, मला उत्तम मार्क मिळतायत आणि मी त्यामध्ये खूप खुश आहे, मला जे हवंय त्याचं मी सगळं अचीव्ह करतोय लाईफमध्ये. सो हे मॅनिफेस्ट करणं पण आवश्यक आहे. कारण तुम्ही नुसतंच घोकंपट्टी करताय, नुसताच अभ्यास करताय तर तसं नाही. आणि मग अखंड दडपण, मला होईल का, मी लिहू शकेन का, थोडा करा पण तो फोकस करा. बरोबर. म्हणून ह्या मॅनिफेस्ट करण्याची सध्या फार गरज आहे, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. अच्छा, तुम्ही आता म्हणालात मॅनिफेस्ट करायला हवं, त्याचं काही विशेष टेक्निक आहे का? म्हणजे मॅनिफेस्टेशन करायच्या आधी एक विशेष प्राणायाम करायला हवा का, किंवा झाल्यानंतर किती वेळ डोळे मिटून शांत बसायला हवं? दीर्घ श्वसन हा एक बेसिक प्राणायाम आहे की तुम्ही पोट भरून श्वास घ्यायचा आणि हळूहळू सोडत राहायचं. सो ह्याच्यामुळे काय होतं, आपलं मन आणि शरीर हे एकाग्र व्हायला सुरुवात होते, आपल्यामध्ये शांतता निर्माण होते, जे अनवॉन्टेड थॉट्स आहेत, निगेटिव्ह थॉट्स आहेत हे सगळे बाहेर जातात आणि मग आपण आपल्याला 21 वेळा सूचना द्यायची. अच्छा, की आय एम फोकस, माझं पूर्ण स्वतःवर लक्ष आहे, अभ्यासावर लक्ष आहे, मी उत्तम रीतीने पेपर लिहित आहे आणि मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप छान मार्क मिळालेले आहेत आणि मी माझ्या आयुष्यात खुश आहे. सो हे ह्या पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी जरी केल्या ना तरी त्याचा मनावर खूप परिणाम आणि इन ऍक्च्युअल रिझल्ट छान येतात. वा. आणि हे आम्ही आमच्या इन्स्टिट्यूट मध्येही करतो किंवा शाळेत असताना हे आम्ही पण केलेलं आहे. सो पेरेंट्सने शिकवलं होतं, त्यामुळे ह्याचा उपयोग होतो, राधा स्वानुभव पण आहे. वा, फारच छान. कारण आजकाल आपण बऱ्याचदा ऐकतो मॅनिफेस्टेशन बद्दल, तर तुम्ही आता जे टेक्निक सांगितलं ते मला वाटतं अतिशय सहज सोपं टेक्निक आहे, म्हणजे त्याला फार काही करण्याची गरज नाहीये. वा, खूपच छान. जसं तुम्ही बाकीच्याही गोष्टी म्हणजे योगासनांचे तुम्ही क्लासेस घेता, प्रशिक्षण देता, तुम्ही स्वतःही एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहात आणि योगासनांच्या सोबतच तुम्ही इतर खेळही खेळलेला आहात. म्हणजे जसं की मल्लखांबाचे तुम्ही राष्ट्रीय खेळाडू आहात, कबड्डी, क्रिकेट, खो खो, स्विमिंग असे अनेक खेळ तुम्ही जिल्हा पातळीवर खेळलेले आहात. तर मला असं जाणून घ्यायचं होतं, तर आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की योगासनांचा या सगळ्या खेळांना काही उपयोग होतो का? म्हणजे योगासन केल्यामुळे मला बाकीच्या खेळांमध्ये काही फायदा होतो का त्याचा? ह्याबद्दल नक्की आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. अगदी मी म्हणेन 100% होतो. कारण मी स्वतः आता 11 नॅशनल गेम्सच्या मुलांसाठी बरेच वर्ष काम करते. त्याच्यामध्ये ग्राउंडवरचे गेम्स आहेत, इंडोर गेम्स आहेत, जिम्नॅस्टिक सारखे गेम्स आहेत की ज्यात ऑलरेडी खूप फ्लेक्झिबिलिटी असते. पण स्पर्धेच्या एरिनामध्ये ग्राउंडवर गेल्यावर काय होतं, समोरचा स्पर्धक बघून काही मुलांना टेन्शन येतं, दडपण येतं, एक निगेटिव्हिटी सुरू होते. सो ते टेन्शन इन्स्टंट रिलीज करण्यासाठी पॉझिटिव्ह थिंग्स ज्या आहेत किंवा इन्स्टंट मेडिटेशन आहे त्याचा 100% उपयोग होतो. ज्या मुलांना फ्लेक्झिबिलिटी कमी आहे आणि सारखे इंजुरी होत असतात त्यांच्यासाठी योगासनांचा उपयोग होतो. काही गेम्समध्ये जसं की टेनिस एल्बो इंजुरी आहे किंवा नी इंजुरी, अँकल जॉईंट इंजुरी जे ग्राउंडवरचे गेम्स आहेत, सो त्या इंजुरी कमी होण्यासाठी 100% उपयोग होतो. म्हणजे हे सगळं प्रिव्हेंटिव्ह आहे. झाल्यावर नक्कीच डॉक्टर आहे, पण हे होऊ नये म्हणूनचे प्रयत्न आपल्याकडे भरपूर मी स्वतः करते. ह्याच्यामध्ये माझ्याकडे काही दुसऱ्या गेमचे इंटरनॅशनल प्लेयर्स येतात, वेगळ्या देशातनं पण येतात. सध्या माझ्याकडे खूप वेगळ्या देशातले काही स्विमर्स होते, 3 स्विमर होते की त्यांचं सेकंदाने मेडल जाऊ शकतं, फ्रॅक्शन ऑफ सेकंड. सो त्यांच्यासाठी स्पेसिफिकली आम्ही प्राणायाम आणि काही स्ट्रेचेसवर काम केलं होतं 3 महिने. सो त्यांचा लगेच तो 3 महिन्यात सेकंदाचा फरक आला. सो खूप छान वाटलं ते की त्यांचे रिझल्ट लगेच म्हणजे ब्रॉन्झचं सिल्वरचं गोल्ड इथपर्यंत जातं. किंवा जी मुलं आपल्या इथे आहेत पुण्यातली सुद्धा
की ज्यांना स्टॅमिना कमी पडतोय हम्म. तर तो वाढण्यासाठी उपयोग होतो. वा. किंवा तुमचं पोश्चर, काही वेळेला काही मुलांना अशी ओळखू येतात की हा ना हाच गेम खेळत असेल, अच्छा. हेच डान्स ऍक्टिव्हिटी करत असेल. अच्छा. सो ते कळलं नाही पाहिजे. बरोबर. खरं सांगायचं तर तुमचं जे पोश्चर आहे हे व्यवस्थित पाहिजे, स्पेसिफिकली स्पाइन. बरोबर. सो त्यासाठी पण आपण बरेच काम करतो. जसं स्पोर्ट्स वेगवेगळ्या गेम्ससाठी मी काम करते, तसं वेगवेगळ्या डान्स फॉर्मसाठी किंवा व्होकलसाठी सुद्धा मी काम करते. अच्छा. म्हणजे प्रोफेशनल जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे, त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार किंवा ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपानुसार सो त्यांचे वेगवेगळे मॉड्यूल्स बनवतो अच्छा. आणि त्याचा खूप छान उपयोग होतो. मग त्यामध्ये आसन, प्राणायाम, मेडिटेशन बरं. हे सगळं इन्क्लूड इन्क्लूड करतं. म्हणजे खेळ खेळताना मानसिक दबावासोबतच फिजिकल हो. ज्या इंजुरीज आपल्याला होतात तर ते सुद्धा आपण योगासनांच्या मदतीने टाळू शकतो. तेवढी फ्लेक्झिबिलिटी आपल्याला आणि मनाची ताकद वाढू शकते. आणि मला असं वाटतं की सध्या इतकं कॉम्पिटिटिव्ह सगळं झालेलं आहे की त्याच्यासाठी हे खूप गरजेचं आहे. वा, फारच छान. तुम्ही या विषयातही मार्गदर्शन करताय. फारच छान. आता आपलं सोशल मीडियाचं सध्या युग आहे. तर सोशल मीडियाच्या युगात स्वतःसोबत वेळ घालवण्यासाठी योगा हे डिजिटल डिटॉक्स कसं काय ठरू शकतं? म्हणजे आजकाल आपण बघतो की एकदा फोन हातात घेतला की आपण रील स्क्रोल करणं हे सगळं चालू असतं. तर ते कसं काय होऊ शकतं? सोशल मीडियाच्या दोन्ही बाजू आहेत. बरोबर. नाण्याच्या जशा दोन असतात तसं थोडा वेळ तुम्ही सोशल मीडियामध्ये स्क्रीन रोल करत राहिले तरी काही प्रश्न नाहीये, बरोबर. पण त्याच्या आहारी जाऊ नये. आहारी गेलात की तुमचा मेंदू आणि मन हे वेगळ्या दृष्टीने धावायला लागतं. अगदी. त्यामुळे योगासनांमध्ये वेगवेगळी आसनं करणं, वेगवेगळे हेवी आसनांचे फ्लो करणं, वेगवेगळे वर्कआउट्स करणं, त्याच्यानंतर स्वतःला कायम सांगत राहणं की मी एवढाच वेळ स्क्रीन समोर बसणार आहे, याच्यापेक्षा जास्त नाही, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि स्वतःवरचा कंट्रोल वाढव. त्यामुळे पुन्हा बॅक टू प्राणायाम आणि मेडिटेशन. बरोबर. सो हे वर्क होतं, कारण आपण एक रील बघितलं ना की ते तसेच येत राहणार. आपले दिवसाचे 2.5 तास, 3 तास, 4 आरामात तास जातात. कितीही त्यामध्ये वेस्ट होतात की दुसऱ्याची चांगला करतोय तुम्ही तेच बघता, मग तुम्ही स्वतः कधी डेव्हलप कधी होणार? करणार? बरोबर. आणि मग खूप वेळा काय होतं, ते कंपॅरिझन न कळत होत. आणि मग ती जेव्हा कंपॅरिझन व्हायला लागते तेव्हा निगेटिव्हिटी वाढायला, वाद बरोबर. व्हायला आणि एक प्रकारचं वाईट वातावरण स्प्रेड व्हायला मदत होते. म्हणजे बरोबर. त्यामुळे किती बघायचं, हा कंट्रोल आणण्यासाठी योग साधनेचा नक्कीच उपयोग उपयोग होतो. होतो. म्हणजे मी म्हणते तसं काही रील्स आहेत चांगली ती बघावं, पण अलार्म लावून बंद करावं की अर्धा तास झालाय माझा आजचा टाइमपास, बंद मोबाईल. आणि हे एक वेळ आजकाल काय होतं, ही जी मुलं आहेत ना आपल्याला बघतात, सो त्यांना वाटतं की पेरेंट्स बघतात मग आपण पण पाहिलं पाहिजे. आणि हे लॉकडाऊन नंतर मोबाईल तर अगदी कॉमन झालंय. मग एक तर लॉक टाकलं तरी त्यांचे पासवर्ड वेगळे वेगळे बदलत असतात. सो त्यांना याचं महत्व पटवून देणं की ब्रेनचा पॅटर्न कसं चेंज होतो, तुमचे डोळे कसे खराब होतात, त्याचा तुमच्या स्किनवर किती वाईट इम्पॅक्ट होतो, बरोबर. मनावर किती दडपण येतं हे बघणं आवश्यक. आणि त्याला हे समजून देणं, तू बघण्यापेक्षा तू काहीतरी अचीव्ह कर की तुला लोक स्क्रीनवर बघू दे, हे त्यांना पटवून देणं फार आवश्यक. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी प्राणायाम हा एकच मनावरचा कंट्रोल. वा, फारच छान. म्हणाली ताई, तुम्ही स्वतः जसं मी म्हटलं की प्रशिक्षण देता योगाचं, अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, तुम्ही स्वतः आंतरराष्ट्रीय खेळाडू आहात, अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी तुम्ही सन्मानित आहात, अनेक जागतिक विक्रम तुमच्या नावावर आहेत. म्हणजे मला सांगायला आवडेल आपल्या प्रेक्षकांना की हॅमक योगा या प्रकारात मनाली ताई आणि त्यांचा मुलगा आयुष या दोघांचा मिळून एक जागतिक विक्रम आहे. त्या दोघांच्या नावावर एक जागतिक विक्रम आहे. आणि मला असं वाटतं की संपूर्ण भारतात आई आणि मुलगा असा जागतिक विक्रम करणारे कदाचित तुम्ही पहिलेच दोघं असाल. तर हे सगळं याच्या व्यतिरिक्त तुम्ही सामाजिक कार्यात सुद्धा खूप ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करता, म्हणजे सक्रिय सहभाग आहे तुमचा. जसं की सध्या तुम्ही पुणे डिस्ट्रिक्ट योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या टेक्निकल सेक्रेटरी आहात. क्रीडा भारती जी संस्था खेळ आणि खेळाडूंसाठी काम करते त्याचा तुम्ही पुणे महानगराच्या उपाध्यक्ष आहात. तर हे एवढं सगळं तुम्ही सगळ्या गोष्टी करता, तुम्ही एवढी स्वतःची एक आयडेंटिटी बनवलेली आहे. तर अशाच पद्धतीत आपल्या प्रेक्षकांनी योगासनांची मदत किंवा योगासनांच्या मदतीने ते कशा पद्धतीत स्वतःची एक, सध्या आपण म्हणतो ना युनिक आयडेंटिटी, प्रत्येकाला स्वतःचा ब्रँड हवा असतो की माझा एक ब्रँड असला पाहिजे, माझी एक युनिक आयडेंटिटी असली पाहिजे, तर ते कसं करू शकतात?
योग इंडस्ट्री म्हणूया का आपण सध्या त्याला. म्हणू शकतो. सो लॉकडाऊन नंतर योग इंडस्ट्री, फिटनेस इंडस्ट्री याचं महत्व खूप वाढलेलं आहे. सो तुम्ही स्वतःचा फिटनेस तर करताच, पण दुसऱ्यासाठी पण जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला एक समाधान मिळतं आणि दुसऱ्याकडनं जेव्हा कॉम्प्लिमेंट येतात किंवा त्याच्याबद्दल काही चर्चा होतात, सो तुम्ही अजून मोटिवेट होऊन काम करता. सो जर प्रत्येक नाही मी म्हणणार, पण आपल्या करिअर बरोबर जर तुम्ही थोडंसं फिटनेस इंडस्ट्रीकडे पण वळलात आणि काही करू शकलात, म्हणजे स्वतःबरोबर समाजात अशी खूप लोक आहेत की ज्यांना गरज आहे. म्हणजे मी काही वस्त्यांमध्ये काम करते, काही कॉर्पोरेशनच्या स्कूलमध्ये शिकवते, किंवा आपल्याकडे सुद्धा काही ठिकाणी अशा आहेत की ज्या मुलांना खरंच शक्य नाहीये, म्हणजे 2 वेळचं जेवण पण शक्य नाही, अशा मुलांना सुद्धा आपण शिकवतो. का तर त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे. मग ते कुठेतरी बाहेर येऊन ते स्वतःच्या पायावर पुढे उभे राहतील बरोबर. आणि ते समाजासाठी करतील ना. अगदी. सो अशा ठिकाणी ह्या लोकांनी जर अजून डेव्हलप केलं स्वतःला, तुम्ही पाणी प्यायला देऊ शकता, पण प्यायचं का नाही हे ज्यांनी ठरवायचं असतं. पण असंच आहे, तुम्ही सगळं योगा, फिटनेस ह्याच्याबद्दल बोलू शकता, समोरच्याला शिकवू शकता, पण तो किती डिव्होशनली करतोय यावर तुमचं अस्तित्व पण ठरतं. कारण आजकाल आपण बघतो की सगळीकडे युट्यूब आणि रीलला ऑनलाईनचा जमाना आहे योगाचा, किंवा असंही ऑब्झर्व केलंय, जो तो उठतो तो तेच करतो. पण तुम्ही ह्याच्यामध्ये नॉलेज अक्वायर करा. तुम्ही जेवढं नॉलेज मिळवाल, त्यावर जेवढं काम कराल, त्यावर रिसर्च करा, तेवढं तुम्ही स्वतः डेव्हलप होणार आहात. आणि मग ह्या दृष्टीने तुम्हाला लोक ओळखायला पण लागतात, बोलवायला लागतात. सो इथनं आपलं कामाचे काय म्हणूया, शाबासकी मिळाल्याचा जो फील आहे आणि जो आनंद होतो ना, तो मिळायला सुरुवात होते. पण म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला ते शिकणं, स्वतः त्याचा सराव करणं, चांगल्या ठिकाणी शिकणं, मनापासून शिकणं. पैसा प्रत्येकाला मिळणार आहे, बरोबर, पण त्यासाठीचे जे पडद्यामागचे कष्ट आहेत, आपण हे जे मोठे मोठे खेळाडू बघतो, ते रात्रंदिवस एक करून त्यांच्या खेळामध्ये काम करतात. जसं आमच्या पण योगासनांमध्ये खूप स्पर्धा असतात. जे लोक खूप वेळ प्रॅक्टिस करतात त्यांना हे मिळतं यश. पण जे अगदी थोडा वेळ प्रॅक्टिस करून झालं आणि मग तिथे सगळे नाराजी होते, कंपॅरिझन होते, ती मुलं पुढे नाही फार जाऊ शकत. मग ते मेडल 1-2 वर्ष असतं, पण तुम्हाला आयुष्यभर योग जपायचा असेल, स्पर्धा पण आणि स्वतःसाठी, कन्सिस्टन्सी मोस्ट इम्पॉर्टंट. सो इथेच तुम्ही स्वतःची मग आयडेंटिटी निर्माण करता. म्हणजे स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आपल्याला काय करता येईल आणि योगासनांचा कसा वापर आपण करू शकतो किंवा त्याचा कसा फायदा होऊ शकतो हे आज लक्षात आलं. मला अजून एक विचारायचं होतं तुम्हाला. आता योग हे जरी आपली म्हणजे परंपरा की आपण फार पूर्वीपासून करत आलेलो आहोत, तर बदलत्या काळात योग याविषयी काही सांगू शकाल का? हो, बदलत्या काळातील योग हे बरंच युवा पिढीसाठी स्पेसिफिकली आवश्यक आहे. योग हे आपलं कल्चर आहे, खूप संस्कृती आहे, परंपरा आहे. पण खूप लोकांचा गैरसमज आहे की फक्त बसणं, हाताची ज्ञानमुद्रा करून तासनतास बसणं किंवा तेच प्रकार करणं, पण असं नाही. वयानुसार योगाभ्यास चेंज होतं, हे कुठलेही चांगले एक्सपर्टीज तुम्हाला सांगू शकतात, शिकवू शकतात. आता आपण बदलत्या काळातला योग प्रकार बघणार आहोत. त्याची मी काही नावं सांगते, ती इंटरेस्टिंग पण आहेत आणि त्या करण्याच्या पद्धती पण खूप छान आहे, की लहान मुलं आणि युवा पिढी यांना हे नक्कीच आवडतं. त्यातला एक आहे ते पॉवर योगा, म्हणजेच योगाची जी ताकद आहे ती ह्याच्यामध्ये दिसून येते. त्यानंतर योगा फ्लो, यिन योगा, आर्टिस्टिक योगा, पेअर योगा, ग्रुप योगा, रिदमिक योगा, हॅमॉक योगा, अँटी ग्रॅव्हिटी योगा, असे बरेच सारे प्रकार आहेत. आणि सध्याचा नवीन ट्रेंड आहे कॉर्पोरेट योगा, जो तुम्हाला 10 ते 15 मिनिटं करायचं असतं, पण त्याचे रिझल्ट अप्रतिम येतात. सो तुम्ही कुठल्याही ठिकाणी असाल तरी योग प्रकार तुम्ही करू शकता. म्हणजे खूप वेळा असं असतं ना, योगा काय करायचं, हे बोर आहे, हे म्हातार वयात करण्याचं प्रकार. तर तसं नाही. शाळेपासून तुम्ही केलात तर स्पर्धात्मक योगा आहे, स्वतःच्या हेल्थसाठी म्हणून फिटनेस योगा आहे, पार्टनर योगा आहे, स्टिक योगा आहे, व्हील योगा आहे, फेस योगा आहे, असे एन नंबर ऑफ योगाचे प्रकार आहेत, जे त्या वयामध्ये करणं खूप आवश्यक आहे किंवा इंटरेस्टिंग आहे म्हणूया. सो माझ्याकडे हे सगळे प्रकार शिकवले जातात आणि मुलांना खूप आवडतात. तर त्याचे आपण काही छोटे छोटे क्लिप्स पण त्यांना नक्की दाखवूया. नक्कीच. म्हणजे त्यांना आवडतील आणि मग ते त्यांना आवडेल तिथे नक्कीच शिकू शकतात जाऊन, जवळपास जिथे केंद्र असतील. बरोबर. की एक योगाची आवड निर्माण करण्यासाठी याचा उपयोग होणार. आसनं तीच, एक्सरसाइज तेच, स्टाईल फक्त चेंज होतात, एवढंच फरक. वा, फारच छान. तर मित्रांनो, आपण पाहिलं की योग
हे जरी आपली परंपरा असली किंवा फार पूर्वीपासून आपण योग करत असलो की तरी ती जुनाट गोष्ट नाहीये. म्हणजे आता जसं मनालीताईंनी सांगितलं की त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. ती आजची काळाची गरज आहे. फक्त 5 मिनिटाच्या सरावाने देखील आपण दिवसाची सुरुवात करू शकतो आणि ती अतिशय सकारात्मक सुरुवात करू शकतो. स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करताना स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका. योगासनं म्हणजे तुमच्या शरीराची आणि मनाची केलेली गुंतवणूक आहे हे लक्षात ठेवूया. आजच्या पॉडकास्टवरनं आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की कोणाशीही तुलना न करता स्वतःच्या प्रगतीचा आनंद घेणे हाच खरा योग आहे. आणि आजपासून आपण एका छोट्या कृतीने याला सुरुवात करूयात. सकाळी आपण कुठेही असलो किंवा दिवसभरात आपण कुठेही असलो आणि आपल्याला जर जाणवलं की आपण तणावात आहोत तर फक्त 10 मिनिटं आपण डोळे मिटून बसूयात, दीर्घ श्वसन करूयात आणि पुन्हा एकदा रिस्टार्ट सकारात्मक सुरुवात करूयात. मोठ्या मोठ्या डेडलाईन्स आणि तणावापेक्षाही आपण किती शांत राहतो हे जास्त महत्वाचे आहे. आणि योगासनं आणि प्राणायाम ती आंतरिक शक्ती आपल्याला नक्कीच देऊ शकतं असं मला वाटतं. जाता जाता इतकंच सांगेन की योगा म्हणजे चटईवर केलेली कसरत नसून आयुष्य जगण्याची एक कला आहे. तुम्हीही ती कला आजपासूनच तुमच्या जगण्याचा भाग बनवा. आणि मीही नक्की सांगते की मीही आजपासूनच ह्या योगासन ह्या कलेला किंवा योग ह्या कलेला माझ्या जीवनाचा भाग बनवेन. धन्यवाद मनाली ताई.